वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्ह्यूज काय येत नाही आणि व्ह्यूज कशी वाढवायचे या संदर्भात ॲनालिटिक्स दाखवणार मी माझ्या चॅनलचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रॉब्लेम नेमका कुठं आहे, व्ह्यूज कुठून येत नाही किंवा व्ह्यूज कशामुळे येत नाही आणि व्ह्यूज कशी वाढवायचे। ठीक आहे, लगेच आपण ॲनालिटिक्समध्ये जाऊया, पण तोपर्यंत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाचे आता इथे बघा, इथे मी ॲनालिटिक्स दाखवतो माझं। तर सगळ्यात अगोदर बघा इथे जे आहे तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत आहेत। ठीक आहे, हे माझे व्हिडिओज आहेत। ओके, आता यामधला याच चॅनलवरचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो। ठीक आहे, आता आपण हा व्हिडिओ बघूया। ओके, यूट्यूब पेमेंट संदर्भातचा माझा हा व्हिडिओ आहे, तुम्ही ते बघू शकता। मी तुम्हाला इथे दाखवतोय, हे बघा हा थंबनेल आहे, थंबनेल चांगला आहे। ओके, रेस्ट्रिक्शन काही आहे का? नाही। नंतर बघा व्हिडिओ परफॉर्मन्स बघूया आपण, खाली येऊया, व्हिडिओचा परफॉर्मन्स बघा, व्हिडिओला व्ह्यूज कसे आले ते सांगतो मी तुम्हाला। ठीक आहे, आणि कसे वाढवायचे। सगळ्यात पहिले रँक 1 आहे, 1 नंबरवर चालतोय हा व्हिडिओ। नंबर 2 व्हिडिओची व्ह्यूज किती आहे? 1,500 आहे। तसे तर माझ्या व्हिडिओला 9,000, 10,000, 15,000 असे व्ह्यूज येतात। ठीक आहे, नंतर व्हिडिओचा CTR किती आहे? 9% CTR आहे। CTR 10 ते 12% पाहिजे। आणि नंतर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे 2.25। ठीक आहे, आता तुम्हाला या 3 गोष्टी कळाल्या। तुम्हाला काय दिसतं या तिन्ही गोष्टी परफेक्ट आहे, म्हणजे व्ह्यूज जास्त आहेत। कशामुळं? CTR चांगला आहे, 9% CTR आहे आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन चांगला आहे। आपण आता या व्हिडिओमध्ये जाऊया, या व्हिडिओमध्ये असं काय आहे स्पेशल की हा व्हिडिओ जास्त चालला। ठीक आहे, आता या व्हिडिओला व्ह्यूज किती आहे बघा, या व्हिडिओला व्ह्यूज आहे 1500। ठीक आहे, 1500 व्ह्यूज आहे। नंतर या व्हिडिओपासून वॉच टाईम किती मिळाला? या व्हिडिओपासून वॉच टाईम मिळाला 60 घंटे। ठीक आहे, नंतर आता या व्हिडिओपासून सबस्क्रायबर सुद्धा मिळाले आपल्याला, पण या व्हिडिओला किती लोकांपर्यंत यूट्यूबनं पोहोचवलं ते बघूया। तर यूट्यूबनं या व्हिडिओला पोहोचवलं 15,000 लोकांपर्यंत। म्हणजे हा व्हिडिओ जो आहे टॉपिक चांगला होता, टॉपिक चांगला असल्यामुळं लोकांनी क्लिक केल्यामुळं हा व्हिडिओ यूट्यूबनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज का येत नाही त्याच्या मागचं कारण सांगतो। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट बघा की इथे जे दिसतंय तुम्हाला, इथे व्ह्यूज कुठून आले हे बघा, इथे व्ह्यूज कुठून आले बघा, ब्राउज फीचरमधून व्ह्यूज आले 85%, म्हणजे 85% व्ह्यूज ब्राउजमधून आले। नंतर बाकीचे जे व्ह्यूज आहेत ते सजेस्टेडमधून आले, चॅनल पेजेसमधून आले, एक्सटर्नलमधून आले। ठीक आहे, पण जास्तीत जास्त मेन सोर्स कोणता आहे? ब्राउज फीचर। जर तुमच्या व्हिडिओला ब्राउज फीचर किंवा सजेस्टेडमधून व्ह्यूज आले किंवा यूट्यूब सर्चमधून व्ह्यूज आले तर त्यावेळेस समजून घ्यायचं तुमचं चॅनल जे आहे योग्य ट्रॅकवर आहे, तुमच्या व्हिडिओला सुद्धा व्ह्यूज येणार आहे, फक्त तुम्हाला जास्त अजून काम करण्याची आवश्यकता आहे। ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवणार त्या गोष्टी ज्याच्यामुळे जे आहे तुमचे व्ह्यूज जे आहेत अडकले आहेत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे बघा, इथे तुम्ही बघू शकता की या व्हिडिओचा जो CTR आहे तो CTR किती आहे? या व्हिडिओचा CTR आहे 9%। ठीक आहे, आता आपण या व्हिडिओमध्ये आज जाऊया। तुम्हाला CTRच्या मागचं कारण काय असतं? CTRचं मागचं कारण असतं थंबनेल। या व्हिडिओचा थंबनेल बघा किती छान वाटतोय, हा या व्हिडिओचा थंबनेल आहे, म्हणजे माझे यूट्यूबचं पेमेंट आलं या संदर्भात हा थंबनेल आहे। थंबनेल तुमचं जर चांगला दिसत असेल लोकांना तर लोक तुमच्या व्हिडिओवर क्लिक करणारच आणि तुमचा व्हिडिओ बघणारच। ठीक आहे, पहिली गोष्ट थंबनेल चांगला करायचा आहे। आणि टायटल सुद्धा बघा, माझं यूट्यूब पेमेंट आले, किती आले, क्युरिओसिटी त्याच्यामध्ये ठेवा, जेणेकरून तुमच्या ऑडियन्स जे आहे त्याला लवकरात लवकर क्युरिओसिटी तयार झाल्यामुळं तुमच्या व्हिडिओवर क्लिक करतील। ठीक आहे, आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघूया। हे झालं पहिलं कारण की तुमचं टायटल आणि थंबनेल जर योग्य पद्धतीने तुम्ही बनवलं नाही तर तुमच्या व्हिडिओला जे आहे व्ह्यूज कमी येतील आणि तुमच्या याच्यावर थंबनेलवर सुद्धा लोक जे आहेत क्लिक करणार नाही आहेत। ठीक आहे, पहिलं कारण काय आलं? थंबनेल बनवायचा आणि टायटल योग्य करायचं। ठीक आहे, आता इथे तुम्ही बघताय हा इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आहे, म्हणजे CTR जास्तीत जास्त आपले जे नवीन ऑडियन्स असेल तर त्यांची CTR काय असतो? 1%, 2% असा CTR असतो, त्याच्यामुळे व्हिडिओला व्ह्यूज येत नाही। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट बघूया की दुसरी गोष्ट कोणती आहे? ती आहे तुमच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही काय बोलता, ते खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे सुरुवातीला जर समजा आपण ग्राफ बघितला तर आपण इथे जाऊया ओव्हरव्ह्यूमध्ये, तर इथे बघा स्टार्टिंगचे जे काही सेकंद असतात, इथे बघा हा व्हिडिओ किती मिनटं बघितला आहे? 2 मिनटं 25 सेकंद हा व्हिडिओ बघितला लोकांनी। ठीक आहे, लोकांना क्युरिओसिटी होते की यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं होतं, त्याच्यामुळे लोकांनी हा व्हिडिओ जास्त वेळ बघितला आहे। ठीक आहे, अशाच पद्धतीचं तुम्हाला तुमचा इंट्रो बनवायचा आहे। व्हिडिओचा इंट्रो जो आहे तो इंट्रो म्हणजे सुरुवातीचे जे काही सेकंद असतात 10-15 सेकंद, त्याच्यामध्येच ऑडियन्स ठरवते की तुमचा व्हिडिओ बघायचा किंवा नाही बघायचा। त्याच्यामुळे जे आहे व्हिडिओची स्टार्टिंग जी आहे ती खूप स्ट्रॉंग ठेवा, म्हणजे डायरेक्ट मुद्द्यावर या, बाकीच्या काही गोष्टी बोलू नका, डायरेक्ट मुद्द्यावर बोला। ठीक आहे, दुसरा जो पार्ट आहे तो। आता तिसरी गोष्ट बघूया, तिसरी जी गोष्ट आहे ती आहे ऑडियन्स रिटेन्शन। ऑडियन्स रिटेन्शन म्हणजे तुमचा व्हिडिओ जास्त वेळ लोकांनी बघितला पाहिजे। ठीक आहे, आता मी दाखवतो तुम्हाला, आपण याच्यामध्ये जाऊया आता एंगेजमेंटमध्ये। ठीक आहे, आपण एंगेजमेंटमध्ये गेलोय आणि एंगेजमेंटमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतंय? 60 घंटे वॉच टाईम आहे। ठीक आहे, आणि याच्या बाजूला आहे ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन। तर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन किती आहे?
2 मिनिटं 25 सेकंद. बाकीच्या नॉर्मल रेशोपेक्षा याच्यामध्ये ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जास्त आहे, रिटेन्शन जास्त आहे. म्हणजे या व्हिडिओला लोकांनी जास्त वेळ बघितलं, त्याच्यामुळे यूट्यूबने या व्हिडिओला जास्तीत जास्त पुश केलं. ठीक आहे. सांगितलं मी तुम्हाला की ऑडियन्स रिटेन्शन हे खूप महत्त्वाचं असतं. तुमचा व्हिडिओ जर 6 मिनिटाचा किंवा 7 मिनिटाचा किंवा 8 मिनिटाचा असेल तर 2-3 मिनिटं जर तुमचा व्हिडिओ बघितला तर त्यावेळेस तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त रेकमेंड केला जातो. मी आतापर्यंत फक्त तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या, 3 खूप महत्त्वाच्या आहे. एक, टायटल आणि थंबनेल, त्याच्यावर काम करा, तुमच्या व्हिडिओवर क्लिक्स वाढणार. आता समजा मला एक सांगा, मी आता समजा थोडा वेळ हे स्टॉप करतो. आता मला एक सांगा थोडा वेळ की टायटल आणि थंबनेल जर आपण चांगला बनवलं त्याचा फायदा काय होणार माहीत आहे? जर आता तुम्ही थंबनेल जर चांगला बनवला, टायटल व्यवस्थित लिहिलं, व्हिडिओ अपलोड केला, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर टायटलमध्ये क्युरिओसिटी ठेवा, काय होणार आहे काय नाही याच्याबद्दल उत्सुकता ठेवा. त्याच्यामुळे ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवर क्लिक करेल. आणि लगेच तुमचा थंबनेल जो आहे तो जर चांगला असला, तुमचा व्हिडिओच्या अगोदर लोकांसमोर काय जातो, तुमचा थंबनेल जातो. थंबनेल तर ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ तुमच्या लोकांसमोर जातो तर त्यावेळेस लोकांना त्या थंबनेल बघून त्यावर क्लिक करा वाटलं पाहिजे, तसा थंबनेल तुम्ही बनवा. ठीक आहे. जेणेकरून जे आहे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील. पहिलं कारण हे आहे की तुमचं टायटल किंवा थंबनेलमध्येच प्रॉब्लेम आहे किंवा वीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो सुधारायचा आहे. जर तुम्ही तो सुधारला तर त्यावेळेस तुमच्या थंबनेलवर बघून लोक क्लिक करणार, म्हणजे तुमचा CTR वाढणार, क्लिक थ्रू रेट. ठीक आहे. CTR वाढला तर ॲटोमॅटिकली पुढचं काम असतं आपलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला ऑडियन्सला होल्ड करणे. होल्ड करणे म्हणजे ऑडियन्स तुमचा व्हिडिओ बघत असताना ऑडियन्सनं तुमचा व्हिडिओ पूर्ण बघावा याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगच्या काही सेकंदमध्ये ऑडियन्सला होल्ड करून ठेवावं लागेल. म्हणजे तुम्हाला इंट्रो जो आहे तो स्ट्रॉंग करावा लागेल, त्याला आपण हुक असं म्हणतो. जर तुमची हुक स्ट्रॉंग असेल तर तुमचा व्हिडिओ जो आहे ऑडियन्स पूर्ण बघेल. ठीक आहे. आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे ऑडियन्स रिटेन्शन. तुमचा व्हिडिओ जेवढा चांगला असेल तेवढी ऑडियन्स एंगेज झाली पाहिजे त्या व्हिडिओसोबत, जेणेकरून तुमचा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जास्त वाढेल. म्हणजे ऑडियन्स जास्त वेळ तुमचा व्हिडिओ बघेल, जेणेकरून यूट्यूबला काय सिग्नल जाईल, यूट्यूबला हा सिग्नल जाईल की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, याला ऑडियन्स जे आहे ते जास्त वेळ बघत आहे. म्हणजे तुम्ही 3 गोष्टी केल्या. एक, टायटल व्यवस्थित आहे, थंबनेल परफेक्ट आहे, CTR चांगला आला, हुक स्ट्रॉंग आहे आणि ऑडियन्स रिटेन्शन चांगलं आहे. या 5 गोष्टी जर तुमच्या सर्व क्लिअर आहेत तर त्यावेळेस यूट्यूब अल्गोरिदमला पॉझिटिव्ह सिग्नल जातो की हा व्हिडिओ अजून जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचवावा. त्याच्यामुळे यूट्यूब काय करतं, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचवतं. पण तुम्ही पहिला फेजेस पार करत नाही. तुम्ही 10, 20, 5-10 व्ह्यूजवर अडकलेले आहात, कारण की तुम्ही पहिला टेस्टिंग फेजेस पार करत नाही. एक तर तुमचं टायटल किंवा थंबनेल काम करत नाही, किंवा एक तर टायटल थंबनेलवर लोकांनी क्लिक जरी केलं तरी सुद्धा लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाही, व्हिडिओ सोडून देतात. आणि त्याच्यामुळे व्ह्यूज वाढत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही आणि वॉच टाईम सुद्धा वाढत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मेन काम काय करायचं, या गोष्टी योग्य करायच्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या. टायटल थंबनेल व्यवस्थित, नंतर 2 हुक स्ट्रॉंग करायची, नंतर 3 व्हिडिओ खूप छान बनवायचा, जेणेकरून जे आहे ऑडियन्स चांगला बघेल, जेणेकरून ऑडियन्स जे आहे तुमच्या व्हिडिओसोबत कनेक्ट करेल. आणि नंतर 4, ऑडियन्स रिटेन्शन, जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांनी बघितला पाहिजे जास्त वेळ. अशा प्रकारची जी आहे तुम्हाला व्हिडिओ बनवावा लागेल. आणि सगळ्यात 5वी महत्त्वाची गोष्ट जी आहे किंवा सगळ्यात 4थी जी महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे कन्सिस्टन्सी. तुम्ही बघत असाल मी चॅनलवर डेली व्हिडिओज टाकतोय, म्हणजे डेली एक व्हिडिओ माझा येतो म्हणजे येतो. तर कन्सिस्टन्सी कशाला म्हणतात? तुम्ही जी कन्सिस्टन्सी ठेवाल, तुम्हाला जर दिवसाला 1 अपलोड करता येत असेल तर 1 अपलोड करा. जर दिवसाला होत नसेल 2 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर 1 व्हिडिओ मात्र अपलोड करा. ठीक आहे. कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते यूट्यूबवर जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर. ठीक आहे. माझं मेन चॅनल जे आहे, मेन चॅनलवर 40-41 हजार सबस्क्रायबर असून सुद्धा मी दररोज 1 व्हिडिओ टाकतो म्हणजे टाकतो. कारण का, ऑडियन्स सोबत तुमचं कनेक्शन असतं, ते कनेक्शन तुटत नाही. ऑडियन्स तुमचा चेहरा विसरत नाही. ऑडियन्स तुम्हाला जे आहे तुमचे व्हिडिओ आल्यानंतर बघायला सुरुवात करते, कारण की ती जे आहे तुम्ही ऑडियन्स समोर 15-20 दिवस जर नसले तर ऑडियन्सला वाटतं की नाही हा क्रिएटर दिसत नाहीये, मग ते तुमचा व्हिडिओ इग्नोर करायला लागतात किंवा अवॉइड करायला लागतात. अशा प्रकारची चुका ज्या आहेत तुम्ही करायच्या नाही. जर तुम्ही या 4 गोष्टी केल्या, टायटल थंबनेल, नंतर हुक, नंतर ऑडियन्स रिटेन्शन आणि सगळ्यात शेवटी कन्सिस्टन्सी, या 4 गोष्टी केल्या तर तुमचे व्ह्यूज ऑटोमॅटिकली वाढणार. माझे वाढले, मी तुम्हाला प्रूफ देतो की तुमचे सुद्धा व्ह्यूज जे आहेत वाढू शकतात. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा, जेणेकरून इतर जे आहे बाकीच्या ऑडियन्सला सुद्धा याचा फायदा होईल. आणि व्हिडिओला लाईक करा, सोबत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.